नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं वी अकॅडमी मध्ये स्वागत आहे। मी सुचेंद्र देशमुख। आज आपण करंट अफेअर म्हणजे सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त अशी डेली करंट अफेअरची जी सीरीज आहे त्यामधील आजचा 15 जून 2024 चा जो न्यूज आहे, द हिंदू असेल, इंडियन एक्सप्रेस असेल, टाइम्स ऑफ इंडिया असेल आणि इतर अनेक सोर्सेस जे की विद्यार्थी यूपीएससी साठी फॉलो करत असतात, ते आपण एमपीएससी 2025 या जी एग्जाम येणार आहे राज्यसेवाची त्यासाठी आपण पाहणार आहोत। त्यासोबतच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ही जी सीरीज आहे डेली करंट अफेअरची ती अत्यंत उपयुक्त असणार आहे। तर फर्स्ट आपण पाहूयात की एमपीएससी 2025 चा जो पॅटर्न आहे तो सुद्धा चेंज होत आहे आणि त्या अनुषंगाने सुद्धा ही जी सीरीज आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे। मी सुचेंद्र देशमुख। आज आपण आपली पहिली जी न्यूज आहे ती बघूयात। पहिली न्यूज काय आहे, कशा संदर्भामधील आहे ते आपण पाहूयात। फर्स्ट आहे इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर। मागच्या काही दिवसांमध्ये ही न्यूज चर्चेमध्ये आलेली आहे। इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर म्हणजे काय हे आपल्याला पाहायचं आहे की म्हणजे कॉरिडॉर म्हणजे कसं आहे, इंडिया पासून यूएई पासून म्हणजे मिडल ईस्टचा जो रिजन आहे तिथून युरोपला गेलेला कॉरिडॉर जो आहे तो आपल्याला इथे अभ्यासायचा आहे। मध्ये आपण बघितलं तर याचं कॉन्फ्लिक्ट जे आहे ते इस्रायल वॉर मध्ये असं म्हटलं जात होतं की हा जो कॉरिडॉर आहे तो सक्सेसफुल होऊ शकणार नाही। आपल्या इथे G20 जी मीटिंग झाली होती त्या G20 मीटिंगचं एक सक्सेस म्हणून जे आहे त्या इंडिया मिडल ईस्ट इकॉनॉमिक कॉरिडॉरला जे आहे ते पाहिलं जातं। नेमकी न्यूज काय आहे ते पाहूयात। भारत मध्य पूर्व इकॉनॉमिक युरोप आर्थिक कॉरिडॉर वरती चर्चेची पहिली फेरी जी आहे ते पूर्ण झालेली आहे। म्हणजे अशा सर्व बातम्या होत्या, तिथे सांगितलं जात होतं की हे कॉरिडॉर जो आहे तो सक्सेसफुल होऊ शकणार नाही। तर या कॉरिडॉर साठीची जी पहिली फेरी आहे चर्चेची ती पूर्ण झालेली आहे। ओके, हा जो विषय आहे जीएस सेकंड मध्ये आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजे इंटरनॅशनल रिलेशन्स मध्ये येतो आणि याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे ते नेमकं सविस्तर आपण बघून घेऊयात। या कॉरिडॉर मधून तुम्हाला प्रिलिम मध्ये सुद्धा प्रश्न येऊ शकतो की हा कॉरिडॉर कुठल्या कुठल्या पोर्टला कनेक्ट होतो किंवा याचा जो रूट आहे तो कुठल्या कुठल्या देशामधून कनेक्ट होऊन जातो। ओके, त्यासोबतच जीएस मेन्स मध्ये सुद्धा तुम्हाला याच्यावरती थिओरिटिकल प्रश्न येऊ शकतो। त्यामुळे ही जी आहे G20चं एक फलित असं म्हणता येईल ह्या भारत मध्य पूर्व युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉरला, आणि हा कॉरिडॉर तुमच्या परीक्षेसाठी सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे। परीक्षेसाठी आहेतच, पण जे विद्यार्थी असे सुद्धा आहेत किंवा जे व्यक्ती असे आहेत जे परीक्षेसाठी नाही फक्त इन्फॉर्मेशनसाठी हे व्हिडिओ बघत आहेत त्यांना सुद्धा एक हा इकॉनॉमिक कॉरिडॉर काय आहे आणि भारताला उपयोग म्हणजे भविष्यामध्ये या कॉरिडॉरचा उपयोग कसा होणार आहे, चायनाला काउंटर करण्यासाठी भारताचं हे मोठं मेजर आहे असं म्हटलं जातं। नेमकं याचा इफेक्ट काय होणार आहे आणि ग्लोबल वरती म्हणजे इंडियाचा जो आशियामध्ये म्हणूयात किंवा युरोपमध्ये जो इम्पॅक्ट आहे तो कशा पद्धतीने वाढणार आहे हे सुद्धा आपल्याला याच्यामध्ये पाहायचं आहे। ओके, आपण जर बघितलं तर यूपीएससी आणि एमपीएससी मध्ये GS2 आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये आपण जो आहे तो हा जो पॉइंट आहे आपला जोडू शकतो। आता संदर्भ इथे दिलेला आहे की भारतीय शिष्टमंडळाने महत्वाकांक्षी भारत मध्य पूर्व युरोप आर्थिक कॉरिडॉर IMEC इंडिया मिडल ईस्ट इकॉनॉमिक कॉरिडॉर जो आहे तो विकसित करण्यावर यूएई अधिकाऱ्यांसोबत चर्चेची पहिली फेरी जी आहे ते पूर्ण केलेली आहे। म्हणजे भारतापासून जो कॉरिडॉरचा पहिला फेज आहे तो यूएई पर्यंत गेलेला आहे। तर बघूयात, भारत मध्य पूर्व युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर जो आहे तो याच्यामध्ये G20 जी मीटिंग झाली होती त्या शिखर परिषदेदरम्यान भारत जो आहे USA, UAE, सौदी अरेबिया, फ्रान्स, जर्मनी, इटली आणि युरोपियन युनियन ने भारत मध्य पूर्व इकॉनॉमिक कॉरिडॉरला जे आहे स्थापना करण्यासाठी सामंजस्य या देशांमध्ये करार झाला होता। कुठला हा कॉरिडॉर जो आहे तो भारतापासून जे आहे युरोपियन युनियन म्हणजे युरोप पर्यंत जोडला गेलेला आहे। ओके, आता याचं उद्दिष्ट काय नेमकं कॉरिडॉर बनवण्याचं, तर कॉरिडॉर जो आहे हा आशिया, पश्चिम आशिया, मध्य पूर्व आणि युरोपमधील वर्धित कनेक्टिव्हिटी जी आहे या कनेक्टिव्हिटी आणि आर्थिक एकात्मतेद्वारा आर्थिक विकासात प्रोत्साहन देईल आणि याच्यासाठी हा जो कॉरिडॉर आहे तो बनवला गेलेला आहे। म्हणजे आर्थिक विकासासाठी प्रोत्साहन देण्यासाठी हा जो कॉरिडॉर आहे ची स्थापना किंवा निर्मिती जी आहे ते करण्यात आलेली आहे। आता इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर आपण बघितलेला आहे। इंडियापासून मुंबई जो आहे JNPT पोर्ट आहे, गुजरातचं जे कांडला पोर्ट आहे तिथून जे आहे यूएई मधील जे जेबेल अली पोर्ट आहे तिथपर्यंत गेलेला आहे। ही जी कनेक्टिव्हिटी आहे ती समुद्र मार्गाने झालेली कनेक्टिव्हिटी आहे। त्याच्यानंतर जे आहे यूएई जेबेल अली पासून यूएई पर्यंत सुद्धा जी समुद्र मार्गाने आहे कनेक्टिव्हिटी, याच्यासोबत ही जी पुढची कनेक्टिव्हिटी दिसते मिडल ईस्ट मधली जी कनेक्टिव्हिटी आहे कुठले
तर हा कुठला देश आहे आपला, ज्यात वॉर झोन असं म्हणतो इस्रायल आहे. या इस्रायल पर्यंत हा जो कॉरिडॉर आहे तो रेल्वे मार्गाने जो आहे तो कनेक्ट होणार आहे, लक्षात घ्या. परत त्याच्यानंतर हा जो आहे तो परत सी रूट आहे आणि सी रूटने हा जो आहे कॉरिडॉर ग्रीसमध्ये जो आहे तो युरोपमध्ये कनेक्ट होणार आहे. आता याने इम्पॅक्ट काय होईल, फायदे काय होतील, सर्व गोष्टी बघूयात आपण. इंडिया युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर जो आहे तुम्हाला व्यवस्थितरित्या कळालेला असेल. भारत घटक जो आहे याच्यामध्ये मध्य पूर्व युरोप जो आहे इकॉनॉमिक कॉरिडॉरमध्ये 2 स्वतंत्र कॉरिडॉर असतील. एक ईस्टर्न कॉरिडॉर आहे आणि एक नदर्न कॉरिडॉर. अशा 2 प्रकारे कॉरिडॉरची विभागणी करण्यात आलेली आहे. ईस्टर्न कॉरिडॉर कुठला असेल, जो की ईस्ट साईडचा आहे, म्हणजे कुठला मिडल ईस्ट आहे जो इंडियाला जोडतो त्याला ईस्टर्न कॉरिडॉर असं म्हटलेलं आहे. आणि नदर्न कॉरिडॉर जो आहे तो मिडल ईस्ट पासून जो युरोपला जोडतो तो नदर्न कॉरिडॉर आहे असं इथे मांडण्यात आलेलं आहे. या प्रकल्पात जे आहे ते अरबी द्वीपकल्पात संयुक्त अरब अमिराती आणि सौदी अरेबिया मार्गे रेल्वे मार्ग बांधणे आपण बघितलेले. रेल्वे मार्ग जो आहे तो बांधायचा आहे. कुठे बांधायचा आहे, UAE पासून सौदी अरेबियापर्यंत रेल्वे मार्ग बांधणे. आणि या कॉरिडॉरच्या दोन्ही टोकांना काय करायचंय, भारत आणि युरोपाला शिपिंग कनेक्टिव्हिटी विकसित करणे. म्हणजे याच्यामध्ये 2 कनेक्टिव्हिटी आहे, एक शिपिंग कनेक्टिव्हिटी होणार आहे आणि दुसरी जी आहे ते रेल्वे कनेक्टिव्हिटी होणार आहे. याच्यानंतर ऑप्टिकल फायबर लिंकद्वारे पाईपलाईन आणि डेटाद्वारे ऊर्जा वाहतूक करण्यासाठी कॉरिडॉर आणखीन विकसित केला हा जाऊ शकतो. म्हणजे याच्या पुढची जी स्टेप आहे ती सुद्धा इथे विकसित केल्या जाऊ शकते. हा जो आपण आहे कॉरिडॉर इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर जो आहे तो आपण इथे पाहू शकतो. इंडियापासून UAE पर्यंत, UAE पासून परत मिडल ईस्ट आणि युरोप पर्यंत जोडणारा जो हा कॉरिडॉर आहे. आणि आपण बघू शकतो काही महत्त्वाचे याच्यामध्ये पोर्ट आहेत की जबेल अली UAEचं पोर्ट आहे. त्याच्यासोबत जे सौदी अरेबियाचं जे पोर्ट आहे त्या इथे पोर्ट नाही येणार इथे जर हा जो आहे तो लँड स्पेस येईल. इथून जी आहे ती रेल कनेक्टिव्हिटी जी आहे ती इथपर्यंत झालेली आहे. इस्रायलचं हायफा पोर्ट आहे. आता हायफा पोर्ट बद्दल सांगायचं तर हायफा पोर्ट जे आहे ते इंडियाच्या मालकीचं आहे असं म्हणता येईल. म्हणजे अडाणीची जी कंपनी आहे त्या कंपनीने जे पोर्ट आहे ते लीजवरती घेतलेलं हे हायफा जे आहे ते पोर्ट आहे. ओके, इथून परत जी कनेक्टिव्हिटी आहे ती समुद्रमार्गे होणार आहे. आता जी बंदरे इंडिया मिडल ईस्ट इकॉनॉमिक कॉरिडॉरचा भाग आहेत अशा बंदरावरचे सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता कुठले कुठले बंदर आहेत, तर भारतामध्ये मुंद्रा जे आहे तर गुजरात मधलं बंदर आहे. यासोबतच कांडला आहे आणि JNPT बोट आहे नवी मुंबई मधला. इथून हा कॉरिडॉर जो आहे तो मिडल ईस्ट पर्यंत कनेक्ट होणार आहे. त्यासोबत युरोप मधील कुठले कुठले बंदर आहेत, तर ग्रीस मधील पायरियास हे बंदर महत्वाचं आहे. दक्षिण इटलीमध्ये मेसिना आणि फ्रान्स मधील मार्सिले हे बंदर आहे. या बंदरांची जे म्हणजे पोर्टशी हा कॉरिडॉर कनेक्ट होणार आहे. यासोबतच मिडल ईस्ट मध्य पूर्व जो देश आहे तिथे UAE मधील फुजेरा, जेबेल अली आणि अबुधाबी तसेच सौदी अरेबियातील दमाम आणि रस अल खैर या बंदराचा याच्यामध्ये समावेश आहे. इस्रायलमध्ये आपण बघितलेलं आहे की हायफा बंदर जे आहे त्याच्यामध्ये या कॉरिडॉरमध्ये हायफाचा सुद्धा समावेश आहे. आणि जी रेल्वे लाईन आहे मिडल ईस्ट ज्या कंट्री आहे तिथून जी रेल्वे लाईन जाणार आहे ती रेल्वे लाईन UAE मधील फुजेराह बंदराला इस्रायल मधील हायफा बंदराशी जोडते. ओके, म्हणजे किती मोठी जी रेल्वे लाईन आहे ती जाणार आहे आपण इथे पाहू शकतो. त्यासोबतच सौदी अरेबिया जे आहे ते गुवैकत आणि हरद आणि जॉर्डन मधून जी आहे ती रेल्वे लाईन ही जाणार आहे. आता याचं महत्त्व काय आहे आपण कॉरिडॉर बघितलेला आहे. आता प्रश्न आणि उत्तराच्या अनुषंगाने म्हणजे रायटिंगचा जो पेपर आहे त्या अनुषंगाने सुद्धा आपण इथे पाहू शकतो की उत्तर जर तुम्हाला लिहायचं तर अशा टाईपमध्ये तुम्ही काही पॉईंट सुद्धा टाकू शकता. म्हणजे महत्त्व, आर्थिक विकासाचं महत्त्व काय आहे, कनेक्टिव्हिटी कशा मार्गाने होणार आहे, इको फ्रेंडली पायाभूत सुविधा काय आहेत आणि परिवर्तनात्मक एकात्मता या कॉरिडॉरमध्ये कशी साधली जाणार आहे. लक्षात येतं. महत्व आर्थिक विकास बघूयात. आर्थिक म्हणजे जे विकास होणार आहे ती वर्धित कनेक्टिव्हिटी आणि आर्थिक एकात्मतेद्वारा आशिया आणि जो पश्चिम आशिया मध्य पूर्व युरोपला जोडणारा हा कॉरिडॉर जो आहे तो याचा उद्देश काय आहे तर या प्रदेशांमध्ये आर्थिक विकासात चालना देणे हा याचा उद्देश आहे. यासोबतच कनेक्टिव्हिटी बघायला गेलं तर कनेक्टिव्हिटीमध्ये हा कॉरिडॉर आहे रेल्वे लाईनचा समावेश असेल जो पूर्ण झाल्यावर एक विश्वासार्ह आणि किफायतशीर क्रॉस बॉर्डर जहाज ते म्हणजे हा जो कॉरिडॉर मध्ये आपण बघितलं तर एक रेल्वे लाईनचं नेटवर्क आहे
आणि त्यासोबतच शिपिंग लाईनचं नेटवर्क जे आहे भारत आणि युरोपमध्ये तयार होणार आहे. या अगोदर जर बघितलं तर भारत आणि युरोपला फक्त आपण बघितलं तर शिपिंग लाईन किंवा आपण जो समुद्री मार्ग होता तो एकच मार्ग होता आणि समुद्री मार्ग हा सुद्धा जो होता तो दूरचा मार्ग होता. आणि ह्या कॉरिडॉरनी काय होणार आहे, डायरेक्टली भारत हा मिडल ईस्ट मधून शॉर्टकट मार्गे युरोपला हा कनेक्ट होणार आहे. आणि यासोबतच जो मिडल ईस्टचा प्रदेश आहे, युरोपचा प्रदेश आहे, आफ्रिकेचा प्रदेश आहे आणि भारताचे जे वरची साईड आहे म्हणजे अफगाणिस्तान आहे, तजाकिस्तान आहे, कझाकिस्तान आहे, या देशांशी सुद्धा जे आहे ते भारत कनेक्ट होऊ शकणार आहे. मध्ये एक न्यूज झाली होती की भारत जो आहे तो अफगाणिस्तानला मदत करू इच्छित होता, परंतु तिथे पाकिस्तानमध्ये खोडा घातला होता. लक्षात घ्या, पाकिस्ताननी त्याचा जो मार्ग आहे भारताला अफगाणिस्तानसाठी मदत पोहोचण्यासाठी हा मार्ग भारताला नाकारला होता. आता या मिडल ईस्ट कॉरिडॉर झाल्यामुळे भारत जो आहे तो अफगाणिस्तानशी सहज कनेक्ट होऊ शकणार आहे. ओके, यानंतर आपण बघूयात की इको फ्रेंडली पायाभूत सुविधा काय आहेत. तर हे पर्यावरणास अनुकूल पायाभूत सुविधा विकसित करण्यास हा जो कॉरिडॉर आहे तो भर देणार आहे. यासोबतच परिवर्तनात्मक एकात्मता म्हणजे इंटिग्रिटी जी आहे, एकात्मता कशी साधली जाणार आहे, तर कार्यक्षमता वाढवणे, खर्च कमी करणे, प्रादेशिक पुरवठा साखळी सुरक्षित करणे, व्यापार सुलभता वाढवणे, आर्थिक सहकार्य करणे, नोकऱ्या निर्माण करणे आणि हरितगृह वायू उत्सर्जन कमी करणे. परिणामी आशिया, युरोप आणि मध्य पूर्व म्हणजे मिडल ईस्ट जो आहे याचे परिवर्तनात्मक एकत्रीकरण करण्याचा ह्या कॉरिडॉरचा जो आहे तो हेतू आहे. इतक्या छान प्रकारे जो आहे तो कॉरिडॉर हा आपण म्हणून की शेड्यूल केलेला आहे किंवा होणार आहे आणि याचा जो इको फ्रेंडली फायदा सुद्धा आहे याचा भारतासह इतर देशांना सुद्धा होणार आहे. आता भारतासाठी संधी जी आहे BRI ला पर्याय म्हणजे बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह जो चीनचा महत्त्वाचा पार्ट आहे. चीन काय करत आहे, तर चीन कनेक्टिव्हिटी इतर देशांसोबत वाढवत आहे. मेरीटाईम जे सिल्क रूट असेल तो सुद्धा वाढवत आहे किंवा चीन जो आहे तो इतर देशांसोबत अशा पद्धतीचे कॉरिडॉर करत आहे. बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह हा चीनचा महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे. ओके, आणि हा बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हला एक अल्टरनेटिव्ह म्हणून जो हा कॉरिडॉर जो आहे तो मदत करणार आहे. यासोबतच पाकिस्तानला बायपास करणं आपण बघितलेलं आहे की पाकिस्तानचा जो ह्याच्यावरती व्हेटो म्हणजे आपण जर वेस्ट साईडला गेलं, भारताच्या वेस्ट कंट्री ज्या आहेत अफगाणिस्तान, तजाकिस्तान, उझबेकिस्तान ह्या ज्या कंट्री आहेत, इथे ह्या कंट्रीला जाण्यासाठी, या देशांमध्ये जाण्यासाठी भारताला खूप मोठा वळसा घालून जावं लागायचं आणि इकॉनॉमिक दृष्ट्या एखादी मदत पुरवण्यासाठी किंवा त्यांना काही माल पुरवण्यासाठी इकॉनॉमिक दृष्ट्या हे सक्षम नसायचं. त्याच्यामध्ये पाकिस्तानचा खूप तिथे एक व्हेटो असं म्हणूयात किंवा पाकिस्तानची तिथं पॉवर चालायची, कारण त्याला माहित होतं भारताला दुरून जावं लागतं आणि हा जो जवळचा मार्ग आहे तो पाकिस्तान मार्गे जात होता, म्हणून पाकिस्तान नेहमी तिथे भारताला जो आहे तो खोडा घालत होता. तर याच्यावरती पाकिस्तानचा व्हेटो जो आहे तो तोडला जाणार आहे. 1990च्या दशकापासून भारत आणि पाकिस्तानसोबत विविध ट्रान्स रिजनल कनेक्टिव्हिटी प्रकल्पांची मागणी केलेली आहे, पण पाकिस्तानने भारताला लँड लॉक अफगाणिस्तान आणि मध्य आशियामध्ये प्रवेश देण्यास नकार दिला होता. ओके, आपण बघितलेलं आहे. मध्य पूर्वेमध्ये सुद्धा भारत अमेरिका सहयोग जो आहे या कॉरिडॉरच्या माध्यमातून चांगला आणखीन जवळ येणार आहे. दोन्ही नेशन्स या प्रकल्पामुळे भारत आणि अमेरिका जो आहे तो इंडो पॅसिफिकमध्ये एकत्र काम करू शकतात असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे, परंतु मध्य पूर्वेत नाही. ओके, हा जो समज होता तो मध्य पूर्व इंडिया US जे आहे ते काम करू शकत नाहीत, हा सुद्धा समज जो आहे तो कॉरिडॉरने खंडित झालेला आहे. आता वे फॉरवर्ड, आता पुढे आणखीन काय. ओके, म्हणजे आपण निष्कर्ष कशा पद्धतीने लिहितो तशा पद्धतीने वे फॉरवर्ड बघूयात. सहभागी राष्ट्रांच्या भूराजकीय हितसंबंधांना सामावून घेण्यासाठी आणि संभाव्य राजकीय संवेदनशीलता संबोधित करण्यासाठी या भूराजकीय चिंतांचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. यासोबतच हा प्रकल्प जगातील काही अस्थिर प्रदेशांमधून जात असल्याने आवश्यक सुरक्षा यंत्रणा राखण्याची सुद्धा इथे गरज आहे. लक्षात घ्या, जगातील काही अस्थिर जे देश आहेत, मिडल ईस्ट बघितलेलं आहे, मिडल ईस्टमध्ये सगळीकडे वॉर झोन झालेला आहे, इस्रायलने सुद्धा अटॅक केलेला आहे, त्यासोबतच इराण सुद्धा वॉरमध्ये उडी मारलेली आहे, इस्रायल हमासचं तर चालूच आहे. आता आपण बघतोय की लेबनॉन सारखा छोटा देश, हिजबुल्ला जी संघटना आहे ती सुद्धा इस्रायलवरती अटॅक करत आहे, इराणनी अटॅक केलेला आहे, मागे पाकिस्ताननी इराणनी पाकिस्तानवरती अटॅक केलेला आहे. म्हणजे मिडल ईस्ट जे आहे तिथं अभूतपूर्व अशांतता आहे आणि या अशांततेमधून शांततेने मार्ग काढत जो आहे तो भारत आपला कॉरिडॉर पूर्ण करण्याच्या हेतूने इथे उतरलेला आहे. ओके, तुम्हाला वाटतं की आता मला वाटतं की मिडल ईस्ट कॉरिडॉर जो आहे तो तुम्हाला समजला असेल. काही जर अडचणी असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. ओके, आता आपण जी सेकंड न्यूज आहे ती पाहूयात. पर्सनॅलिटी राईट्स. तर पर्सनॅलिटी राईट्स म्हणजे काय आहेत? पर्सनॅलिटी राईट्स म्हणजे व्यक्तिमत्व हक्क. आता व्यक्तिमत्व हक्क म्हणजे काय?
तर अभ्यासक्रमामध्ये आपल्याला हे राजनीती आणि शासन या अभ्यासक्रमाशी आपण कनेक्ट करू शकतो. व्यक्तिमत्व हक्क म्हणजे एखाद्या व्यक्तीचे असणारे हक्क. मग सर म्हणाल नेमकं हा कुठे आहेत व्यक्तिमत्व हक्क? हे आपल्या संविधानामध्ये कव्हर केलेले आहेत का? कुठल्या आर्टिकल अंडर कव्हर केलेले आहेत? मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. ओके, आपण ते पुढे पाहणारच आहोत. नेमकं व्यक्तिमत्व हक्क काय आहे? एक नवीन आपण बघितलेले आता काही दिवसांपूर्वी जर न्यूजपेपर वाचत असाल तर त्यामध्ये केस स्टडी किंवा एक व्यक्तिमत्व हक्काविषयी एक आर्टिकल आलेलं आहे आणि या आर्टिकलमध्ये असं सांगितलेलं आहे की व्यक्तिमत्व हक्कावरती एखादा व्यक्ती किंवा एखादी इन्स्टिट्यूट आहे ते एखाद्याच्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्व हक्कावरती गदा आणू शकत नाही किंवा त्याचे व्यक्तिमत्व हक्क ते हिरावून घेऊ शकत नाही. नेमकं प्रकरण काय आहे? या अगोदर सुद्धा अमिताभ बच्चन असेल, रजनीकांत असेल, हुसेन बोल्ट असेल, असे जे सेलिब्रिटी आहेत त्यांनी सुद्धा आपले व्यक्तिमत्व हक्क म्हणजे थोडक्यात पेटंट जे आहे आपल्या व्यक्तिमत्व हक्काचं ते घेतलेलं आहे. आणि नेमका हा प्रकार काय आहे ते बघूयात. आता व्यक्तिमत्व हक्क काय आहे यासोबत सुद्धा बघूयात की दिल्ली उच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे, त्याच्यावरती हे बेस आहेत. बॉलिवूड अभिनेत्याच्या व्यक्तिमत्व आणि प्रसिद्धी हक्कांचे संरक्षण केलेले असं म्हटलेलं आहे. जसं ई कॉमर्स स्टोअर असेल, चॅटबॉट्स असतील, सोशल मीडिया इत्यादींना काय करतात, हे जे बॉलिवूड ॲक्ट्रेस आहेत त्यांचे नकल करतात आणि त्यांच्या म्हणजे ते नसून त्यांची नकल केली जाते इतर व्यक्तींद्वारे त्यांच्या आवाजाची, त्यांच्या स्टाईलची, आणि त्यांच्या नकलमुळे ह्या जे इन्स्टिट्यूट आहेत किंवा काही ई कॉमर्स स्टोअर्स आहेत, काही कंपन्या आहेत त्यांना आर्थिक फायदा मिळतो. ओके, काही सेलिब्रिटी आहेत आपण बघू शकतो की अमिताभ बच्चनचं लॉक किया जाय हे सुद्धा त्यांनी पेटंटेड घेतलेलं आहे, म्हणजे याच्यावरती सुद्धा त्यांनी हक्क व्यक्तिमत्व हक्क घेतलेला आहे. त्यासोबतच रजनीकांतची स्टाईल आहे, रजनीकांतने सुद्धा त्याच्यावरती व्यक्तिमत्व हक्क घेतलेला आहे. त्यासोबतच जॉकी श्रॉफचा हा इश्यू आहे. जॉकी श्रॉफचा सुद्धा बोल भिडू हा ज्या पद्धतीने ते उच्चारतात त्याचा सुद्धा त्यांनी व्यक्तिमत्व हक्क घेतलेला आहे. म्हणजे इतर कोणताही व्यक्ती जो आहे तो शब्द त्यांच्या पद्धतीने इकॉनॉमिक म्हणजे गेनसाठी जो आहे तो मिळू शकत नाही. हा जे आहे ते व्यक्तिमत्व हक्काच्या अंडरमध्ये येतात. आता नेमकं काय आहे ते बघूयात आपण. व्यक्तिमत्व हक्क म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या गोपनीयता किंवा मालमत्तेच्या अधिकारांतर्गत त्याच्या तिच्या व्यक्तिमत्वाचे संरक्षण करण्याचा अधिकार आहे, तो व्यक्तिमत्व हक्कामध्ये येतो. ओके, आपण बघितलेलं काय एखादी पोज असेल, पद्धत असेल किंवा त्याच्या व्यक्तिमत्वाचा कोणताही पैलू याच्यामध्ये व्यक्तिमत्व हक्कामध्ये समाविष्ट असू शकतो. सेलिब्रिटीसह जे अनेक सेलिब्रिटी आहेत ते असं करतात की एखादी व्यक्ती एखादा इन्स्टिट्यूट व्यावसायिक हक्कासाठी किंवा व्यावसायिक गेनसाठी किंवा आर्थिक आपण म्हणतो की आर्थिक मदतीसाठी किंवा आर्थिक गेनसाठी जे आहे ते आहेत ट्रेडमार्क म्हणून हे जे आहेत आर्थिक कार्यासाठी त्याचा वापर करताना दिसत आहेत. त्याच्यामुळे अशा जे सेलिब्रिटी आहेत त्यांनी त्यांचे जे वेगवेगळ्या शैली आहेत ते ट्रेडमार्क म्हणून इथे काय केलेले आहेत ते घेतलेले आहेत. ओके, उदाहरणार्थ सांगायचं तर उसेन बोल्टचे बोल्टिंग अशी फेज आहे उसेन बोल्टची, ती सुद्धा त्याने काय घेतलेली आहे, नोंदणीकृत ट्रेडमार्क जे आहे त्याचा केलेला आहे. हे अधिकार प्रदान करण्याची कारणे कल्पना अशी आहेत की ह्या विशिष्ट वैशिष्ट्यांसह त्या मालकालाच त्यातून कोणताही म्हणजे ज्या व्यक्तीने हा हक्क घेतलेला आहे त्याच व्यक्तीला त्याच्यातून एक इकॉनॉमिक गेन किंवा आपण म्हणतो की आर्थिक जो लाभ आहे तो त्याचा फायदा जो आहे तो त्या मालकाला होत नसून इतरांना त्याच्या त्या स्टाईलमुळे किंवा त्याच्या वैशिष्ट्यामुळे होत असे. त्याच्यामुळे हे वैयक्तिक हक्क जे आहेत अशा सेलिब्रिटींकडून घेण्यात आलेले आहेत. आता व्यक्तिमत्वाचे हक्क प्रसिद्धी हक्कांपेक्षा वेगळे आहेत का? आता व्यक्तिमत्व अधिकारांमध्ये दोन प्रकारचे अधिकार असतात. प्रथम तर प्रसिद्धीचा अधिकार असतो किंवा दुसरा आहे तो एखाद्या व्यक्तीची प्रतिमा आणि समानतेचा अधिकार, अशा पद्धतीचे अधिकार आहे. म्हणजे परवानगीशिवाय एखादी व्यक्ती जे आहे ते यांच्या त्या स्पेसिफिक गोष्टींचा जो आहे आवाज असेल, त्याच्यामध्ये वेगवेगळे पोज असेल, याचा जो वापर आहे तो करू शकणार नाही. ओके, यानंतर आपण बघूयात की याच्यामध्ये लिहिलेलं आहे की व्यक्तिमत्व हक्क आणि त्यांचे संरक्षण हे भारतातील कायद्यात स्पष्टपणे नमूद केलेले नाही. परंतु लक्षात घ्या, भारतातील कायद्यामध्ये जे आहे ते स्पष्टपणे नमूद केलेले नाही, परंतु ते गोपनीयतेचा जो अधिकार आहे आणि मालमत्तेच्या अधिकारांतर्गत हे त्यांचे हक्क येतात. ओके, त्यासोबतच ट्रेडमार्कच्या संरक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या बौद्धिक संपदा अधिकारांमधील अनेक संकल्पना जसे की पासिंग ऑफ असेल, फसवणूक, एखाद्या सेलिब्रिटीला मनाई आदेशाद्वारे, म्हणजे एखादा सेलिब्रिटी आहे तो त्याला मनाई करू शकतो, त्याला आदेश देऊ शकतो, त्याला कोर्टामार्फत नोटीस देऊ शकतो. जर एखादा व्यक्ती त्यांचे जे वैयक्तिक हक्क आहे त्याचं हनन करत असेल तर हे व्यक्ती जे आहेत कोर्टामध्ये जाऊन त्याच्यावरती बंदी आणू शकतात किंवा त्याच्यावरती ते बंद करू शकतात. ओके, आता व्यक्तिमत्व हक्कांवरील मागील प्रकरण जे आहे ते अनिल कपूरचं आहे.
यांनी दिल्ली उच्च न्यायालयाच्या दिवाणी खटला दाखल करून त्यांचे व्यक्तिमत्व, त्यांचे नाव, छायाचित्र, बोलण्याची पद्धत, हावभाव इत्यादींचे संरक्षण जे आहे ते अनिल कपूरने केलेलं होतं. यासोबतच संवाद आणि प्रतिमा आणि इतर संबंधित कामामध्ये त्यांच्या कॉपीराईटच्या संरक्षणाचा सुद्धा त्यांनी दावा केलेला आहे. ओके, 2022 मध्ये अमिताभ बच्चन ह्याच प्रकारे जो आहे तो व्यक्तिमत्व हक्क जे आहे ते आपले प्रोटेक्ट केलेले आहेत. 2015 मध्ये मद्रास उच्च न्यायालयाने अभिनेता रजनीकांतचा सुद्धा समावेश असलेल्या अशाच एका प्रकरणात सेलिब्रिटींचा दर्जा प्राप्त केलेल्या व्यक्तींवरती व्यक्तिमत्व अधिकाराचे निरीक्षण नोंदवलेले होते. हे जे आहे द हिंदू मध्ये जे आहे मागच्या आठवड्यामध्ये आर्टिकल आलेलं होतं आणि हे व्यक्तिमत्व हक्काचं जे आहे GS सेकंडमध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यासोबत करंट इश्यूमध्ये सुद्धा हा जो प्रश्न आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. ओके, अशा प्रकारे आपला दुसरा जो इश्यू आहे व्यक्तिमत्व हक्काचा तो आपण पाहिलेला आहे. ओके, याच्या संदर्भामध्ये तुम्ही काही तुम्हाला डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. चलो, आपण आपला तिसरा जो टॉपिक आहे, तिसरा जो न्यूज आहे ते बघणार आहोत 26 मीटिंग ऑफ द सबसिडरी बॉडी ऑन सायंटिफिक, टेक्निकल अँड टेक्नॉलॉजिकल ॲडवाइस. 26 काय आहे परत बघूयात. 26 मीटिंग झालेली आहे. कशासाठी, कशावर झालेली आहे? सबसिडरी बॉडी ऑन सायंटिफिक, टेक्निकल, टेक्नॉलॉजिकल जी आहे अँड टेक्निकल अँड टेक्नॉलॉजिकल ॲडवाइस 26 ही झालेली मीटिंग झालेली आहे. नेमकी काय मीटिंग आहे बघूयात. हे जैविक विविधतेच्या CBDचे अधिवेशनाच्या साप्ताहाची जी 26वी मीटिंग झालेली आहे ती मीटिंग नेमकं कशा संदर्भात झालेली आहे, टेक्निकल टेक्नॉलॉजिकल ॲडवाइस नेमकं काय प्रकरण आहे हे बघूयात. आपण डायरेक्टली GS3 पर्यावरण आणि संरक्षण मध्ये आपण कनेक्ट करू शकतो. संदर्भ बघू शकतो की जैविक विविधतेच्या CBD जैव अधिवेशनाच्या वैज्ञानिक, तांत्रिक आणि तांत्रिक सल्ला जे आपण याला साप्स्टा असं म्हणतो 26 वरील उपकंपनी मंडळाची 26वी बैठक नुकतीच इथे संपन्न झालेली आहे. ओके, बद्दल साप्स्टाच्या बघायचं झालं तर हे सर्व करार करणाऱ्या पक्षांसाठी खुली असलेली बहुविषयक संस्था आहे आणि जे जैवविविधतेच्या स्थितीचे वैज्ञानिक आणि तांत्रिक मूल्यांकन प्रदान करते. लक्षात येईल, या एका लाईनमध्ये तुम्हाला लक्षात येईल नेमकं काय आहे. हे जे आहे सर्व करार करणाऱ्या पक्षांसाठी खुली असलेली बहुविषयक संस्था आहे आणि ही काय करते तर जैवविविधतेच्या स्थितीचे वैज्ञानिक आणि तांत्रिक मूल्यांकन प्रदान करते. 2022 मध्ये मॉन्ट्रियल जे प्लेस आहे तिथे स्वीकारलेल्या जैवविविधता योजनेची पूर्ण अंमलबजावणी करण्याची इथे शिफारस करण्यात आलेली आहे. पक्षांच्या परिषदेच्या COP16 जे आपण बघितलेलं आहे मागच्या काही लेक्चरमध्ये COP काय आहे. ओके, COP कॉन्फरन्स ऑफ पार्टी 16 जे आहे 16व्या बैठकीत त्यांच्यावरती पुढील चर्चा केली जाईल. ही परिषद 21 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर 2024 दरम्यान कोलंबियातील कॅली शहरात होणार आहे. किती होणार आहे? 21 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर 2024 ला ही परिषद जी आहे ती कोलंबियातील कॅली शहरामध्ये होणार आहे. ओके, आता हे नेमकं काय प्रकरण आहे तर बैठकीत चर्चा झालेल्या समस्या, कुनमिंग मॉनिटरल ग्लोबल जो फ्रेमवर्क आहे त्या फ्रेमवर्कच्या अंमलबजावणीसाठी वैज्ञानिक आणि तांत्रिक गरजा काय आहेत हे या परिषदेमध्ये डिस्कस केलं जाणार आहे. जिवंत सुधारित जीव शोधणे आणि ओळखणे, जोखीम मूल्यांकन करणे, जोखीम व्यवस्थापन करणे, सिंथेटिक जीवशास्त्र पाहणे, सागरी आणि किनारी जैवविविध म्हणजे हे विषय आहेत या परिषदेमध्ये जे आहे ते विषय घेण्यात येणार आहेत. कुठले कुठले विषय आहेत तर जीवन सुधारित जीव शोधणे आणि ओळखणे, जोखीम मूल्यांकन आणि जोखीम व्यवस्थापन करणे, सिंथेटिक जीवशास्त्राचा अभ्यास करणे, सागरी आणि किनारी जैवविविधता, पर्यावरण किंवा जैविकदृष्ट्या महत्त्वपूर्ण सागरी क्षेत्रे आणि सागरी आणि किनारी जैवविविधतेचे संरक्षण आणि शाश्वत वापर करणे, जैवविविधता आणि आरोग्य पाहणे, कुनमिंग मॉनिटरल ग्लोबल जैवविविधता फ्रेमवर्क मॉनिटरिंग फ्रेमवर्क हे आपण इथे पाहणार आहोत. ओके, या बैठकीमध्ये पर्यावरणीय किंवा जैविकदृष्ट्या महत्त्वपूर्ण सागरी क्षेत्र जग कसे परिभाषित करते आणि परिणामी संरक्षण करते यावरील संभाव्य करारासाठी एक प्लॅटफॉर्म जो आहे याच्या मार्फत जो आहे तो सेट करण्यात येणार आहे. अशी मीटिंग 26 मीटिंग जी आहे ती झालेली आहे.
याच्यासोबतच 1922ला जी रिओ अर्थ समिट झाली होती त्यामध्ये 3 महत्त्वाचे प्रोटोकॉल झालेले होते. UNFCCC, UNCBD आणि UN डेझर्टिफिकेशनचा एक जो प्रोटोकॉल झालेला होता तो एक आहे. अशा 3 प्रोटोकॉलच्या वेगवेगळ्या कॉन्फरन्स ऑफ पार्टीज होत असतात. ओके, त्याच्या वेगवेगळे त्याच्या अंडर कॉन्फरन्स ऑफ पार्टीजमध्ये सुद्धा काही ॲग्रीमेंट झालेले आहेत. त्याचा ॲग्रीमेंटचा सुद्धा आपल्याला अभ्यास जो आहे तो आपल्या एन्व्हायरमेंट ह्या विषयामध्ये आपल्याला इथे करावा लागणार आहे. आपण इथे बघूयात की जी रिओ जी अर्थ समिट झाली होती ना 1992ची, त्याच्यामध्ये 150 सरकारी नेत्यांनी ज्यावर स्वाक्षरी केलेली होती. ओके, त्याला 196 राष्ट्रांनी ह्या समिटला जे आहे ते मान्यता दिलेली आहे. त्याचे एकंदर उद्दिष्ट अशा कृतींना प्रोत्साहन देणे आहे ज्यामुळे शाश्वत भविष्य घडेल. आणि कार्टाजिना जो प्रोटोकॉल आहे आणि नागोया प्रोटोकॉल हे 2 जे आहे त्याला सप्लिमेंटरी जे आहेत ॲग्रीमेंट करार केलेले आहेत. ओके, कार्टाजिना कशावरती आहे तर बायोसेफ्टीवरील कार्टाजिना प्रोटोकॉल आहे. आधुनिक जे जैवतंत्रज्ञान आहे त्याच्या परिणामी जनुकीय सुधारित जीवांमुळे उद्भवणाऱ्या संभाव्य धोक्यापासून जैविक विविधतेचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करतो. ओके, कुठला? कार्टाजिना प्रोटोकॉल. नागोया प्रोटोकॉल काय करतो? नागोया प्रोटोकॉल जो आहे तो उद्दिष्ट अनुवांशिक संसाधनाच्या वापरातून निर्माण होणाऱ्या फायद्यांची न्याय आणि न्याय वाटणी करणे हे नागोया प्रोटोकॉलचं उद्दिष्ट आहे. ओके, अशा प्रकारे आपण जे आहेत हे महत्त्वाची जी न्यूज आहे ते बघितलेली आहे. याच्यासोबत कार्टाजिना प्रोटोकॉल काय, नागोया प्रोटोकॉल काय आहे, नेमकं हे CBD काय आहे, रिओ अर्थ समिट काय झालेली होती, थोडक्यात त्याचा आढावा घेतलेला आहे. ओके, CBD म्हणजे कॉन्फरन्स ऑफ बायोडायव्हर्सिटी, ही एक प्रशासकीय बॉडी आहे, प्रशासकीय संस्था आहे. आणि कॉन्फरन्स ऑफ द पार्टी म्हणजे COP म्हणजे जी दरवर्षी हे जे 1992मध्ये ज्या गोष्टी झालेल्या होत्या म्हणजे ज्या ॲग्रीमेंट झाले होते त्याच्या अंडर COP दरवर्षी ह्या होत असतात. ओके, या पद्धतीने आपण बघितलेलं आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे, ही जी आहे मीटिंग ऑफ 26 मीटिंग ऑफ द सबसिडरी जी आहे, सबसिडरी बॉडी ऑन सायंटिफिक टेक्निकल आणि टेक्नॉलॉजिकल ॲडवाईस, ही जी आहे कॉन्फरन्स होणार आहे नोव्हेंबरमध्ये 2024मध्ये. याची आपण इथे चर्चा केलेली आहे. याच्यासोबतच आता आहे कुनमिंग मॉनिटरल ग्लोबल जैवविविधता फ्रेमवर्क. म्हणजे ही न्यूज आल्यामुळे सुद्धा मी थोडक्यास तुमच्यासाठी नेमकं काय आहे ते घेतलेलं आहे. कुनमिंग मॉनिटरल ग्लोबल जैवविविधता फ्रेमवर्क जे आहे ते बनले गेलेलं आहे. COP15 ओके, ग्लोबल बायोडायव्हर्सिटी फ्रेमवर्क COP15 द्वारे 2022च्या जैवविविधतेच्या अधिवेशनामध्ये हे जे कुनमिंग मॉनिटरल प्रोटोकॉल आहे तो स्वीकारण्यात आलेला आहे. त्याचे तात्पुरते शीर्षक जे आहे पोस्ट 2020 ग्लोबल जैवविविधता फ्रेमवर्क जे आहे ते असं ठेवण्यात आलेलं होतं. निसर्गासाठी पॅरिस ॲग्रीमेंट, लक्षात घ्या, पॅरिस ॲग्रीमेंटला अल्टरनेटिव्ह नाव जे आहे कुनमिंग मॉनिटरल ग्लोबल जैवविविधता फ्रेमवर्क, बायोडायव्हर्सिटी फ्रेमवर्क. ओके, हे आहे म्हणजे पॅरिस ॲग्रीमेंट आपण याचा प्रसार केला गेला. ग्लोबल बायोडायव्हर्सिटी फ्रेमवर्क जे आहे ते 4 जागतिक उद्दिष्ट आणि 23 लक्ष्य आहे त्याचे. याच्या आणखीन आपण बघूयात की लक्ष्य 3 विशेषतः 30x30 म्हणजे 30x30 याचा लक्ष्य 3 म्हणून संबोधलं जातं. आणि नेमकं 30x30 काय आहे हे बघूयात आपण. COP15चा परिणाम आहे असं म्हणतात. लक्ष्य 30x30 या अंतर्गत 30x30 म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कराराचे सर्वोच्च प्रोफाईल उद्दिष्ट पूर्ण करून 2030 पर्यंत 30% जमीन आणि 30% किनारपट्टी आणि सागरी क्षेत्रांचे संरक्षण करण्यासाठी प्रतिनिधित्व हा करार जो आहे तो वचनबद्ध करतो. कुठला? तर हा जो करार आहे कुनमिंग मॉनिटरल ग्लोबल जैवविविधता फ्रेमवर्क, त्याला पॅरिस ॲग्रीमेंट असं सुद्धा म्हटलं जातं. 2015 साली झाले, 2022 साली झालेला. ओके, या करारात संपूर्ण दशकभर 30% निकृष्ट जमीन आणि पाणी पुनर्संचयित करण्याची इथे आकांक्षा आहे. पूर्वीच्या 20% उद्दिष्टापेक्षा हे उद्दिष्ट आहे ते वाढवलेलं आहे. तसेच जग अखंड लँडस्केप आणि भरपूर प्रजाती असलेले क्षेत्र नष्ट होण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करेल, ज्यामुळे ते नुकसान 2030 पर्यंत शून्याच्या जवळ आणले जाईल, असं ह्या करारामध्ये जे आहे ते म्हटण्यात आलेलं आहे. आपण बघितलेलं आहे की या महत्त्वाचा करार आहे जो पॅरिस ॲग्रीमेंट किंवा आपण बघितलेलं आहे की कुनमिंग मॉनिटरल बायोडायव्हर्सिटी फ्रेमवर्क म्हणून ओळखला जातो. यासोबत 30x30 प्रोग्राम काय आहे याच्यावरती सुद्धा आपण इथे लक्ष केंद्रित केलं होतं. ओके, याच्यामध्ये काही जर कमेंट त्रुटी म्हणजे तुम्हाला जर काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता. या पद्धतीने आपण आपल्या ज्या आजच्या न्यूज आहेत ते इथं कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण भेटूयात आपल्या उद्याच्या डेली करंट अफेअर ह्या सिरीजमध्ये. आज 15 जूनची आपण सिरीज बघितलेली आहे. आपण आज इथे थांबूयात. थँक्यू.